वडिलांची 5 एकर जमीन होती. 3 एकर एकाला आणि 2 एकर दुसऱ्याला गेली. कारण 3 एकर जमीन होती ती खालच्या दर्जाची होती, म्हणजे नापिकी होती, तिथे पीक नव्हतं होत जास्त. आणि 2 एकर जमीन होती ती वाहतीची होती, तर चांगली उच्च जमीन होती ती. त्यामुळे त्याला 2 एकर देण्यात आली एकाला आणि हलकी जमीन 3 एकर एकाला देण्यात आली. 20 वर्ष लोटून गेले आणि वडिलांचं झालं निधन. आणि वडिलांचं निधन झाल्याबरोबर 2 एकरवाल्यांनी 3 एकरवाल्यांवर केस टाकली. म्हणजे सख्खे भाऊ, सख्या भावांनीच सख्या भावावर केस टाकली. का बरं? की मला 2 एकर आली आणि त्याला 3 एकर गेली. आणि त्या भावांनी केस टाकली आणि केस टाकून 10 वर्ष त्याचा निकाल काही लागेना. आणि त्या 2 एकरवाल्याला 10-15 लाख खर्च आला तरी त्याचा निकाल काही लागला नाही. 1 एकर जमीन होती 10 लाखाची आणि त्याला खर्च आला 15 लाख, तरीसुद्धा त्याचा निकाल अजूनही लागलेला नाही. की सख्खा भाऊ सख्खा नाही राहिला. कारण फक्त पैशाला किंमत देतात, पण त्याला हे लक्षात येत नाही का आपल्या अशा जिद्दीमुळे आपण त्याला खाली पाडायसाठी आपण स्वतः इतके खालच्या थराला गेलो आहो का. 10 लाखाची 1 एकर जमीन होती, ते 10 लाखाची 1 एकर 15 लाख रुपये भरून देऊनही अजूनही निकाल लागला नाही, तर तो किती फायद्यात आला तुम्ही सांगा बरं. म्हणजे किती हुशार असेल तो भाऊ, आणि किती त्याच्यामध्ये किती आपल्या भावाबद्दल कपट असेल. तर अशी आजची हे पिढी आहे.